नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी आपण बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामधील एक योजनेबद्दल चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आता ही योजना कुठली, आता काय केलंय की सुरक्षा संच किंवा सेफ्टी किट एक पुरवण्याचं काम गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की बांधकाम कामगारांना सुरक्षा संच देण्याचं काम सुरू केलंय। मग ही योजनेसाठी लागणाऱ्या अटी शर्ती कुठल्या, याच्यासाठी कोण लाभ घेऊ शकतो, या संदर्भात अधिकृत महाराष्ट्र शासनाचा GR कुठला, या सर्व गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल तर तात्काळ या चॅनलला सबस्क्राइब करा आणि येणारा नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका। चला वळूयात आजच्या विषयाकडे। इथं ही जी PDF ओपन करण्याच्या पूर्वी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत GR च्या वेबसाईट वरती 18 जून 2025 मध्ये तुम्हाला इथे एक GR पाहायला मिळेल, उद्योग ऊर्जा व कामगार भवन यांचा। तर इथे तुम्ही पाहू शकता सेफ्टी किट वाटप करण्याबाबतचा हा GR। इथं PDF ला क्लिक केल्याच्या नंतर ही PDF ओपन होते। इथं ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबतचा हा GR आहे। GRचं जे डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंटची माहिती, त्याचा पत्ता आणि तारीख सुद्धा इथं मेन्शन केलेली आहे। तर याच्यामध्ये नेमका अशा कुठल्या गोष्टी मिळतात त्या पण आपण चर्चा करणार आहोत। बघा, महाराष्ट्र शासनाचं जे कल्याणकारी मंडळ आहे याने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत आणि याच्यामध्ये जे इमारत आणि इतर बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी 1996 मध्ये एक अधिनियम लागू केला होता आणि त्याच्या अनुषंगानेच हे जे वाटप आहे सेफ्टी किटचं ते केलं जात आहे। तर याच्यामध्ये सेफ्टी किटला की जिवंत बांधकाम कामगार जेवढ्या लोकांची नोंदणी आहे त्यांच्यासाठी सेफ्टी किट पुरवणं बंधनकारक आहे, त्यासाठी मान्यता दिलेली आहे। आणि याच्यामध्ये आता काही महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही अटी आणि शर्ती आहेत, म्हणजे की बाबा ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी ऍक्टिव्ह आहे किंवा सक्रिय आहे त्यांनाच या सेफ्टी किटचा लाभ मिळतो असं इथं त्यांना सांगितलेलं आहे, आपण इथं वाचू शकतो। आणि याच्यामधली जी अट आहे तर पहा की या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे बांधकाम कामगार नोंदणी केलेले जे की ऍक्टिव्ह आहेत त्यांच्यासाठी ही नोंदणी मिळेल। त्यासाठी विहित नमुन्यातील एक अर्ज मागवला जाणार आहे, जे की सहाय्यक कार्यकारी किंवा सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडून तो मागवला जाणार आहे आणि जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडून तो अर्ज भरून दिल्याच्या नंतर तुम्हाला सुरक्षा संच किंवा सेफ्टी किट मिळणार आहे, पुरवलं जाणार आहे। आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात आपण त्याची चर्चा पाहूयात। बघा की या सेफ्टी किट मध्ये सुरक्षा हार्नेस बेल्ट, ज्याला आपण सेफ्टी हार्नेस सुद्धा म्हणतो, ती वस्तू एक मिळणार आहे। त्याचबरोबर सुरक्षा बूट, ज्याच्यामध्ये सेफ्टी शूज आपण असं म्हणू शकतो त्याला। त्याचबरोबर कानासाठी सुरक्षा प्लग, ज्याला की इयर प्लग असं सुद्धा आपण म्हणतो। त्याचबरोबर मुखपट्टी किंवा मास्क, त्यानंतर रिफ्लेक्टिव्ह जॅकेट किंवा रिफ्लेक्टिव्ह जॅकेट जे आहे, त्याचबरोबर शिरस्त्राण किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये हेल्मेट असं म्हणतो ते सुद्धा मिळणार आहे। सुरक्षा हातमोजे ग्लोव्ज आपण म्हणतो ते पण मिळणार आहेत। त्याचबरोबर सेफ्टी गॉगल्स, तुम्हाला चष्मा पण मिळणार आहे। त्याचबरोबर मच्छरदाणी, मॉस्किटो नेट, पाण्याची बॉटली म्हणजे वॉटर बॉटल, स्टील जेवणाचा डब्बा, सौर टॉर्च, प्रवासी बॅग म्हणजे ट्रॅव्हल किट। तर अशा पद्धतीचा हे एक सेफ्टी किटचा एक संच तुम्हाला या मंडळातून, या येणाऱ्या योजनेतून मिळवण्यासाठी सोयीस्कर होईल, सोपं होईल। आता त्याच्यामध्ये यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे कसा, आता ही योजनेची एक बाजू म्हणजे हा GR काढलेला आहे की ह्या गोष्टी सगळ्या वाटप करण्यात याव्यात म्हणून, आणि त्यासाठी ई-निविदा सुद्धा मागवण्यात येत आहे। इथं तुम्ही पाहू शकता, इथं लिहिलेलं आहे सरळ सरळ की या मंडळामार्फत ई-निविदा पद्धतीनं राबवण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। म्हणजे काय की जे टेंडर घेणारे लोक आहेत ते टेंडर घेतील आणि ह्या वस्तू तुम्हाला पुरवण्याचं काम करतील। मग हे टेंडर घेतल्याच्या नंतर ह्या तुम्हाला लाभ मिळण्यासाठी सुरुवात होणार आहे, म्हणजे लवकरच सुरुवात होईल। त्यासाठी तुम्हाला करायचंय काय की आपली जी नोंदणी आहे ती ऍक्टिव्ह आहे का बघा, किंवा एखाद्याची एक्सपायर नोंदणी झालेली असेल तर रिन्यू करून तुमच्याकडे ठेवा। आणि जेव्हा याचा सुरक्षा संच किंवा सेफ्टी किट याच्यासाठी अर्ज सुरू होतील त्या संदर्भात लवकरच
सुरू झाल्याबरोबरच तुम्हाला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रोसेस गाईड करेल की कशा पद्धतीने तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा आहे। त्यासाठी मेक शुअर करा की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं आहे आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये।